चला सर्वांचं नमस्कार. बोधागडच्या स्टडी पॅटर्नवर सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण चर्चा करणार आहोत. बघा, मी सांगितलं होतं तुम्हाला की आज आपण चर्चा करणार आहोत की जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता 5वी निवड परीक्षा 6वीसाठी निवड होती एक्झामची. आता हा अभ्यासक्रम इतक्या फास्ट बदलला आहे हे बघा, सांगायचं नको. आता परीक्षा आहे डिसेंबरमध्ये. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये होती, आता ही डिसेंबरमध्ये परीक्षा होणार. हे सांगायचं तात्पर्य ते. आणि त्याच्यामध्ये परीक्षेचं स्वरूप असं होतं की मानसिक बुद्धिमत्ता म्हणजे मेंटल ॲबिलिटीचे 40 प्रश्न होते. किती? 40 प्रश्न होते बाळांना आणि मार्क होते 50. आता बघा, मानसिक क्षमता चाचणी याच्यामधले समजा आता ह्याच्यावर प्रश्न येणार फक्त आणि फक्त 20. मग दुसऱ्या 20 प्रश्नाचा समावेश कोणता बाबा? दुसऱ्या 20 प्रश्नाचा समावेश परिसर अभ्यास. परिसर अभ्यास जेणेकरून आजपर्यंत हा टॉपिक नव्हता, तो परिसर अभ्यास हा घटक नवोदयानं सिलेबसमध्ये टाकलेला आहे. 20 प्रश्न म्हणजेच 25 मार्क. ओके, तर याबद्दल आपण डिस्कशन तर करणारच आहोत. त्या परीक्षेचं स्वरूप, कशी परीक्षा आहे, काय परीक्षा आहे, आणि आता बदलत्या अभ्यासक्रमानुसार अभ्यास कसा करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी. परीक्षा तर आता डिसेंबर म्हणजे अवघ्या अवघ्या चार महिन्यावर येऊन ठेवलेली आहे. ओके, त्यामुळं तयारी अशी जोरात करायची की सांगायचं नको. आणि ते पण जे टॉपिक आहेत अभ्यासक्रमामध्ये त्याच्यावर जास्तीत जास्त भर आणि फोकस देण्याची गरज आहे. आज चला तर मग आता आपण या परिसर अभ्यासमधला कोणत्या कोणत्या घटक आहेत परिसर अभ्यासमध्ये आणि त्याचं सविस्तर आपण विश्लेषण करू. त्याच्यानंतर इतर घटक मानसिक क्षमता चाचणी असेल, गणित असेल, गणितातले कोणते टॉपिक ड्रॉप केले, ओके, कोणते टॉपिक ड्रॉप केलेत आणि कोणते टॉपिक ठेवलेत, ओके, हे पण बघू. आणि तसेच मराठीमध्ये काय येणार, काय नाही, मराठीचा पॅटर्न काय, हे सर्व आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी पण बघा, आतापर्यंत माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या. नवनवीन असे व्हिडिओ येत राहतात आणि लवकरच आपण नवोदयाचे बॅच म्हणजे लॉन्च करणार आहोत, ते पण डिजिटल बोर्डावर, ते पण सांगितलं जाईल. बघा, चला तर मग आता आपण बघू काय बदललंय, काय नाही आणि कोणता आहे परिसर अभ्यास. मी परिसर अभ्यास यासाठी सुरुवात करत आहे की बाबा बदललेला अभ्यासक्रमामध्ये ॲड कोणतं झालं, कोणता विषय ॲड झाला आहे तेच मी डायरेक्ट घेतले. आणि मानसिक क्षमता चाचणी असेल, गणित असेल, त्याच्यामधले कोणते कोणते टॉपिक कमी केले आणि कोणते टॉपिक ठेवले यावर चर्चा होणार आहे. मराठी पण होता पहिला. भाषा विषय हा 100% राहतो कंपल्सरी. भाषा विषयाला कोणी हात लावत नाही. ओके, तर दुसरा विषय म्हणजे गणित असतो, अंकगणित आणि मानसिक क्षमता चाचणी. आता बघा, परिसर अभ्यासमध्ये हे परिसर अभ्यासचे 20 प्रश्न येणार आहेत. तर 20 प्रश्नावर मार्क असणार आहेत 25. तर बघा, आपण आता जाऊया परिसर अभ्यासकडे. बघा, परिसर अभ्यास किती आहेत? परिसर अभ्यासचे आहेत 20 प्रश्न. किती आहेत बाळांनो? 20 प्रश्न आहेत. 20 प्रश्न आहेत, पण मार्क किती आहेत? 25. म्हणजेच सांगायचं म्हणजे एक प्रश्न 1.25 मार्काला. पॅटर्न बदललाय का नाही? प्रश्नाची संख्या तेवढीच आहे, मार्कांची संख्या तेवढीच आहे. मार्क एक प्रश्न 1.25 मार्काला. पहिले पण 80 प्रश्न होते, आता पण 80 प्रश्न आहेत, पण कोणता टॉपिक कमी केला? मानसिक बुद्धिमत्ता कमी करून हा परिसर अभ्यासचे 20 प्रश्न त्याच्यामध्ये टाकले. आणि गणिताचे पण काही टॉपिक वगैरे येतं, ते पण मी डिटेल ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. ओके, आता बघा, नैसर्गिक जग. व्हॉट इज दिस नैसर्गिक जग? नैसर्गिक जग म्हणजे काय? नॅचरल वर्ल्ड काय असते बाबा? वाहतूक व्यवस्था. ह्या भारताची वाहतूक व्यवस्था कशी आहे, कशा प्रकारे, म्हणजे वाहतूक व्यवस्थेवर तुम्हाला ह्या वाहतूक व्यवस्थेवर कसे प्रश्न येणार? बहुपर्यायी प्रश्न येणार. ओके, वाहतूक व्यवस्था. नद्या, आता मला सांगा, नद्या भारतातील सर्वात मोठी नदी, असे प्रश्न येणार. त्याच्यात 4 पर्याय असतात बहुपर्यायी. त्याच्यामध्ये तुम्हाला पर्वत, भारतातील सर्वात मोठं पर्वत कोणतं, हे असे प्रश्न येणार. जास्तीत जास्त जवाहर नवोदय विद्यालय म्हणलं की तुम्ही भारतावर फोकस करायचा. ओके, कारण की ही परीक्षा जी घेतली जाते ही 28 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश धरून ही परीक्षा घेतली जाते आणि निवड तशी होते. त्याच्यामुळे तुम्ही भारताचं जेवढं आहे, पहिलं असं, लांब असं, उंच असं, ते तुम्ही पाठ करून घ्यायचं, संकल्पना क्लिअर करून घ्यायची. ओके, बघा माझ्यासोबत शेवटपर्यंत राहा. ओके, बघा, आता जमिनीवरील आणि पाण्यातील प्राणी. जमिनीत राहणारे
जमिनीवर राहणारे सरपटणारे प्राणी आणि पाण्यातील जलचर प्राणी. हा पण टॉपिक आलेला आहे तुम्हाला नैसर्गिक जगमध्ये. वनस्पती, नैसर्गिक आपत्ती. नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय? भूकंप असते, काही नैसर्गिक आपत्ती झाले, भूकंप असेल, सुनामी, अशा ह्या ज्या नैसर्गिक आपत्ती येतात ह्याच्यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारले जाणार म्हणजे जाणार. ओके, बघा पुढचा आहे निवाऱ्याचे प्रकार. अन्न, वस्त्र, निवारा हे निवाऱ्याचे प्रकार. निवाऱ्याचे प्रकार. ओके, जलचक्र काय असते? जलचक्राची पहिली क्रिया कोणती? जलचक्राची पहिली क्रिया कोणती? म्हणजे पाऊस कसा पडतो, पाऊस तयार कसा होतो, ह्या गोष्टी पण होतात. बाष्पीभवन कसं होतं, हे म्हणजेच जलचक्र. या जलचक्राचं देखील आपण डिटेल सविस्तर ज्या वेळेस अभ्यास करा म्हणजे सिलेबसला सुरुवात होईल त्यावेळेस हे सांगितले जाईल. ओके, हा झाला नैसर्गिक जग. आता ह्याच्यावर क्वेश्चन किती येणार बाळांनो? ह्याच्यावर प्रश्न आहे टोटल 4 घटकांमध्ये. ह्याच्यावर प्रश्न येणार 5. ह्याच्यावर प्रश्न किती येणार? 5. इथं 5 प्रश्न येणार. किती येणार? 5 क्वेश्चन येणार इथं. ओके, नैसर्गिक जग, नॅचरल वर्ल्ड, वाहतूक व्यवस्था. परत एकदा सांगतो, वाहतूक व्यवस्था, नद्या, पर्वत, जमिनीवरील आणि पाण्यातील प्राणी व वनस्पती, नैसर्गिक आपत्ती, निवाऱ्याचे प्रकार, जलचक्र इत्यादी. ओके, दुसरा म्हणजेच मानवी शरीर. मानवी शरीर म्हणजे काय? ह्युमन बॉडी. इंग्लिश मध्ये म्हणतात त्याला ह्युमन बॉडी. अन्न आणि पोषक तत्वे. अन्न आणि पोषक तत्वे काय आहे? अन्न आणि पोषक तत्वे जीवनसत्व आहेत का तुम्हाला? ABCD. ओके, ए आणि बी. बरं, पाण्यात विरघळणारे जीवनसत्व कोणते? बी आणि सी. असे प्रश्न. ओके, सो वैयक्तिक स्वच्छता. वैयक्तिक स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता बघा, वैयक्तिक स्वच्छतावर पण आला हा विषय. का? काळाची गरज आहे वैयक्तिक स्वच्छता म्हणजे. ओके, ज्ञानेंद्रिय, सुपर सेन्सेस. ओके, अंतर्गत संस्थाची माहिती. बरं, अंतर्गत संस्थाची माहिती. पचन शोषण, पचन आसन, शोषण आसन, रक्त विसरण संस्था आसन, याच्यावर प्रश्न तुम्हाला येणार. ओके, बघा ह्याच्यामध्ये पण 5 क्वेश्चन येणार. ओके, 5 क्वेश्चन येणार. पुढचा टॉपिक आहे दैनंदिन जीवन, सायन्स इन डेली लाईफ. म्हणजे सायन्स इन डेली लाईफ, दैनंदिन जीवनामध्ये काय घडतं काय नाही त्याच्यावर. अन्न टिकवणाऱ्या पद्धती, अन्न टिकवणाऱ्या पद्धती, हवा व पाण्याचे प्रदूषण. पाण्याचे प्रदूषण कसं होतं बाबा? पाण्याचे प्रदूषण झाल्यामुळे, पाणी प्रदूषित झाल्यामुळे कोणते रोग वाढतात आणि त्याच्यामुळे पाणी स्वच्छ राहावं, पाणी चांगलं राहावं याच्यासाठी काय केलं पाहिजे हे पण तुम्हाला. पाण्याचे प्रदूषण हे पण टॉपिक आहे. पाणी आणि मातीचे संवर्धन. पाणी आणि मातीचे संवर्धन. बघा, मातीचे संवर्धन बी करणं गरजेचं आहे. जर तुम्ही त्या मातीवर, त्या जमिनीवर तुम्ही तेच पिकं घेत असतात तर रासायनिक, तर माती काय होणार? शेत काय होणार? नापीक होणार. एखादा ऊसच लावायला तुम्ही दरवर्षी असं. मला लक्षात घ्या, हे पण टॉपिक तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. बघा, चौथा टॉपिककडे चालू आपण म्हणजे ह्याच्यावर 5 क्वेश्चन येणार. ओके, आता ह्याच्या बघा सामाजिक परिसर, सोशल सराउंडिंग. सोशल सराउंडिंग तेवढंच महत्त्वाचं. भारतातील जेवढे काही सर्वात मोठे असते, सर्वात मोठे, सर्वात उंच, सर्वात पहिले राज्य असते, राजधानी असते, त्याच्या राज्याच्या राजधान्या पाठ करायच्या. ओके, राष्ट्रीय सण कोणते आहेत, ऋतू कोणते आहेत, पिकं कोणते आहेत, खरीप काय असतं, रब्बी काय असतं, हे पण माहिती असतं गरजेचं आहे. कपडे, धागे कसे बनतात, काय नाही, हे बघा हे झाले. ह्याच्यावर पण 5 क्वेश्चन. आता मी सांगितलं तुम्हाला बाबा, हे 20 प्रश्न येतात, 25 मार्क असतात. हे सिलेबस ऍड झाला आहे, एकदम सोपा आहे, सिलेबस सोपा आहे. त्यामुळं बघा, आपण ह्याची प्रॅक्टिस, ह्या परिसर अभ्यासाची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ओके, त्यामुळं शेवटपर्यंत. आता बघा, एक परिसर अभ्यास हा बदललेला अभ्यास केला. आता बघा ह्याच्यामध्ये आता सांगायचं झालं तर हे बघा, ज्याला कोणाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल त्याने बिनधास्त काढून मी बाजूला होतो थोडंसं. ओके, चला तर बघा, आता मी हे मोठं बघा, दुसरा टॉपिक आहे आपला. पहिला टॉपिक म्हणजेच मानसिक क्षमता चाचणी. या परिसर अभ्यासमध्ये 2 क्रमांकाला परिसर अभ्यासचे क्वेश्चन सुरू होणार, 20 प्रश्न. पहिल्यांदा कोणते प्रश्न सुरू होणार बाबा? मानसिक क्षमता चाचणी. मानसिक क्षमता चाचणी, मानसिक क्षमता चाचणी यालाच म्हणतात मेंटल अबिलिटी. ओके, ह्याच्यावर किती प्रश्न असणार? ह्याचे प्रश्न पण असणार 20 आणि क्वेश्चन असणार
मार्क असणार 25 आणि वेळ असणार 30 मिनिट. टोटल पेपरच असतो 2 तासाचा, त्याच्यामध्ये सगळ्याला डिवाइड 30 मिनिट दिलेला आहे. ओके, आता बघा मानसिक क्षमता चाचणी म्हणते बघा, पहिला म्हणजेच आकृत्या पूर्ण करणे. काय? आकृत्या पूर्ण करणे. ओके, आकृत्या पूर्ण करणे. बघा टॉपिक वगळला एक, मला लक्षात येत असतं बघा, आकृत्या पूर्ण करणे डायरेक्ट टॉपिक आला. कोणता वगळला बघा? आकृत्या पूर्ण करणे हा टॉपिक आहे. दुसरा बघा, आकृत्या पूर्ण करणे म्हणजे काय बघा, नेमकं आकृत्या पूर्ण करणे म्हणजे काय? नेमकं आकृत्या पूर्ण करणे म्हणजे रिकाम्या जागी असणारे बघा, रिकाम्या जागी योग्य बसणारी आकृती काय करायची? यात अक्षर व अंकाचा देखील याच्यामध्ये वापर होतो. बघा, आकृती पूर्ण करणे. दुसरा बघा टॉपिक याच्यामध्ये आकृती मालिका पूर्ण करणे. आकृती मालिका पूर्ण करणे हा टॉपिक आहे. बघा, आकृती मालिका पूर्ण करणे म्हणजे बघा, क्रमाने बदलणाऱ्या आकृतीचा क्रम ओळखायचा, हे आहे आकृती मालिका पूर्ण करणे. ओके, आता बघा भूमितिक आकृती पूर्ण करणे 3 नंबर. बघा 3 नंबरचा ह्याच्यावर किती येणार प्रश्न? भूमितिक आकृती पूर्ण करणे. लक्ष द्या, आकृती पूर्ण करणे, भूमितिक आकृती पूर्ण. बाळांनो लक्ष द्या, मुलांनो लक्ष द्या, बाळांनो माझ्या सोन्यांनो लक्ष द्या. इकडे बघा, पहिला टॉपिक आहे आकृत्या पूर्ण करणे, जसं तसा ठेवला. आकृत्या मालिका पूर्ण करणे, जसं तसा ठेवला. ओके, भूमितिक आकृत्या पूर्ण करणे, जसा ठेवला. काही याच्यामधलं वेगळं पद शोधा, हे टॉपिक वगळले घरी पाठवले. निरीक्षण क्षमता ते वगैरे याची काही गरज नाही म्हणले, कारण निरीक्षण क्षमता लेकरांची सुधारती बरोबर. हे टाकून वगळून टाकले. हे आपण आकृती पूर्ण करणे, आकृती मालिका पूर्ण करणे, भूमितिक आकृत्या पूर्ण करणे म्हणजे वा त्रिकोण असन, चौरस असन, वर्तुळ असन, याचा काय कुठला तुकडा काढलाय, कुठला नाही, हा तुकडा कसा बसवायचा, म्हणजे आकृती समजा ही अशी आकृती आहे, समजा हे असा चौरस आहे, हे असा चौरस असतो ना, चौरस बाळांनो हे असा स्क्वेअर असतो ना, मग तुम्हाला परीक्षेमध्ये असाच देणार. म्हणजे काय करायचं, इकडची बाजू कडून पूर्ण करायचा, म्हणजे तुकडा पूर्ण करायचा. ओके, याला समजतात काय? भूमितिक आकृती. वर्तुळ असेल, त्रिकोण असेल, हे पूर्ण करायचं. ओके, तर बघा त्यानंतरचं झालं तर आकृती भूमितिक आकृती पूर्ण केल्यानंतर आरशा. आता आरशातील व पाण्यातील प्रतिबिंब. आता बघा हे सोपा टॉपिक, एकदम सोपं, म्हणजे तुम्हाला बोनस मार्क येते. आरशातील आणि पाण्यातील प्रतिबिंब हे म्हणजे काय? हे आरशातील आणि पाण्यातील प्रतिबिंब. पाण्यातील प्रतिबिंब हे म्हणजे बोनस टॉपिक. याच्यावर प्रश्न आला की तुमचं जातच नाही, जातच, ही गॅरंटी सांग. एवढा टॉपिक सोपा की बघायचं कामच नाही. काय? डाव्याची उजव्याची डाव्याची उजवी. आरशातील उभा आरसा असेल तर काय होणार? उभा आरसा असेल तर काय करणार? इकडे जरा तिकडे, तिकडे जरा इकडे. हे देशासाठी, म्हणजे बघा देशाचं काय असं. पाण्यातील प्रतिबिंब म्हणजे काय? पाण्यात कोणतं बाबा, अशी पाण्यात कोणतं, हे पाण्यातील प्रतिबिंब. पाचवा टॉपिक आहे त्यातला बघा, पाचवा टॉपिक आहे लपलेली आकृती शोधणे. लपलेली कुठं? लपली कुठं? लपलेली आकृती शोधणे. लपलेली आकृती शोधायची. ही लपलेली आकृती काय असते बाबा? ही शोधायची. म्हणजे बाबा मुख्य आकृती कोणत्या पर्यायात आहे, बाबा मुख्य आकृती कुठं आहे, 4 पर्याय दिले त्याच्यातली मुख्य आकृती कुठं आहे हे शोधायचे. हे झालं मानसिक क्षमता चाचणी. ह्याच्यावर किती येणार प्रश्न बाळांनो? 20 प्रश्न येणार. 20 प्रश्न आणि 25 मार्क. ओके, पहिला बघा ही मानसिक क्षमता चाचणी. मी दुसरा तुम्हाला डिस्कस केला आताच, परिसर अभ्यासचे किती प्रश्न येणार? 20 प्रश्न. तेच टॉपिक, तोच नवीन सिलेबस तयार झालाय, परिसर अभ्यास. आता ह्याच्यातले भरपूर टॉपिक म्हणजे हे टॉपिक राहिले, बाकी वेगळे पद शोधणे हे जे टॉपिक आहेत ते वगळले, लक्षात ठेवा. आता बघा ह्याच्यानंतरचा टॉपिक म्हणजेच अंकगणित. ठीक, बघा स्क्रीनशॉट करून घ्यायचा. चला बघा ह्याच्यानंतरचा टॉपिक आहे अंकगणित. याच्यानंतरचा टॉपिक कोणता आहे? अंकगणित. त्याच्यामध्ये आपण ते टाकून घेऊ, परिसर अभ्यास.
परिसर अभ्यास. परिसर अभ्यासचे 20 प्रश्न. गुण हे 25 आणि हे वेळ 30 मिनिट. पुढे बघा परिसर अभ्यासचे 20 प्रश्न. तिसरं बघितलं आपण. आता तिसरं काय म्हणलं? अंकगणितावर चर्चा करायची आपल्याला. अंकगणित चाचणी. अंकगणित चाचणी याचे पण किती प्रश्न असतात? 20 प्रश्न असतात. 25 गुण असतात. 30 मिनिट वेळ असते. बघा अंकगणित चाचणी काय म्हणतात? अंकगणित चाचणी म्हणजे काय? अंकगणित चाचणी मधला महत्त्वाचा टॉपिक म्हणजे दशांश अपूर्णांक हा वगळा. दशांश अपूर्णांक मुलांना म्हणजे डेसिमल फ्रॅक्शन हा का वगळला का नाही? कारण त्यांना वाटलं असं मग दशांश अपूर्णांकाची गरज नाही, तो वगळण्यात आला. ओके. 12 घटक ठेवले. किती घटक ठेवले अंकगणिताची? 12 घटक ठेवले. त्याचं आपण सविस्तर एक डिटेल एक्सप्लेनेशन करू म्हणजे स्पष्टीकरण घेऊ. बघा पहिला टॉपिक म्हणजे संख्या आणि संख्या पद्धती. ओके. याच्यामधला पहिला टॉपिक अंकगणित मधला संख्या आणि बाळांनो लक्ष द्या, संख्या आणि संख्या पद्धती. संख्या आणि संख्या पद्धती. आता बघा संख्या आणि संख्या पद्धतीमध्ये चढता उतरता क्रम असेल किंवा स्थानिक किंमत असेल. चढता क्रम असेल, उतरता क्रम असेल, स्थानिक किंमत असेल, दर्शनी किंमत असेल. दर्शनी म्हणजे काय? वाटेल दर्शनी मी म्हणलं दर्शनी किंमत हे 7 येतं. 7ची दर्शनी किंमत किती? 7ची दर्शनी किंमत 7. 7ची दर्शनी किंमत 7च. स्थानिक किंमत मी म्हटलं बाबा ही संख्या उदाहरणार्थ मी म्हटलं बाबा ही संख्या आहे 2549. ही संख्या आहे. मी म्हणलं 5ची स्थानिक किंमत किती? मग 5ची स्थानिक किंमत 500. एक दशक शतक. ओके 500. मी म्हणलं 2ची स्थानिक किंमत किती? 2000. ओके. हे असे प्रश्न येतात. ओके. बघा स्थानिक किंमत झालं, दर्शनी किंमत झालं आणि ह्याच्यानंतर बघा ह्याच्यानंतर संख्या वाचन बी येतं. संख्या वाचन आपण स्कॉलरशिप आपण शिकलेलं संख्या वाचन वगैरे संख्या वाचन. त्याच्यानंतर बघा संख्या वाचन झाल्यानंतर मूलभूत गणितीय क्रिया. आता मूलभूत गणितीय क्रिया म्हणजे काय बाबा? काही जणांना माहित नाही मूलभूत गणितीय क्रिया म्हणजे काय. मूलभूत गणितीय क्रिया म्हणजेच बेरीज असेल, वजाबाकी असेल, भागाकार असेल, गुणाकार असेल. शॉर्टकट मध्ये बेरीज असेल, वजाबाकी असेल, भागाकार असेल, गुणाकार असेल. ओके. हे काय झालं? मूलभूत गणितीय क्रिया. बघा काही जणांना बघा हेच भागाकाराचे काय जणांना शून्य कुठे घ्यायचं, शून्य कुठे द्यायचं हेच कळत नाही. तर काही जण माझ्या क्लासला आले, दुसऱ्या क्लासचे विद्यार्थी, त्यांना भागाकाराची बाबा भागाकार म्हणजे भाग पाडणे, दुसरं काही नाही. ओके. बघा चला पुढे घ्या. हे झाला मूलभूत गणितीय क्रिया. अत्यंत महत्वाचा बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार. हे आयुष्यामध्ये जमलं की सगळं गणित जमतं. पुन्हा तिसरा म्हणजे काय? याच्यामध्ये अवयव आणि गुणिते. आता हे टॉपिक एकदम सोपा. अवयव आणि गुणिते. आता दुसरी क्लासवाले लय अवघड करून सांगतात. हे टॉपिक लय अवघड करून सांगतात. आपण छान तर चूज करतोय अवयव आणि गुणिते. एकदम टॉपिक सोपा, फिक्स मार्क देणारा टॉपिक हा लक्षात ठेवा बाळांनो. लक्षात ठेवा अवयव आणि गुणिते काय असतात बाबा? अवयव आणि गुणिते मी म्हणलं बाबा 12च्या पहिल्या 5 गुणांकाची बेरीज किती? ओके. पुन्हा आहे एलसीएम. असं याच्यामध्ये एलसीएम मध्ये लसावी, लघुत्तम सामायिक विभाज्य आणि मसावी असं महत्तम सामायिक विभाजक. ओके. लसावी म्हणजे त्याला म्हणतात हायेस्ट कॉमन फॅक्टर. हे बी असेल याच्यावर मग त्याचे गुणधर्म काय असतात? त्यांचे गुणधर्म हे पण टॉपिक आहे तुम्हाला. त्याच्यानंतर मी म्हणतो मापन, लांबी, वस्तुमान, धारकता, वेळ, पैसा आणि त्याचे रूपांतर. मापन असं हे टॉपिक एकदम सोपा. मापन, वस्तुमान,
धाडकता, धाडकता, वेळ आणि पैसा, आणि पैसा आणि रूपांतर. आता जे मुलं माझ्याकडे शिष्यवृत्तीला बोलते त्यांना हा टॉपिक मुखपाठ झाला रे झाला, तोंडपाठ झाला रे झाला. हे बघा, मापन, वस्तुमान, धारकता, वेळ आणि पैसा आणि रूपांतर एकदम सोपा, एकदम सोपा करून सांगतो आणि एकदम मुलांच्या हृदयात बसून सांगतो हा टॉपिक. मापन, वस्तुमान, धारकता आणि वेळ आणि पैसा हा पण टॉपिक घ्यायचे. दुसरा करा घ्या पुढं, सरळीकरण संख्यात्मक पदावली. बघा सरळीकरण काय असतं भाऊ? सरळीकरण, 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 समीकरणी, समीकरणी, समीकरणी म्हणतात ना. कंच भागू बेव, कंच भागू बेव, कसं भागू बेव, कसं मास्तर म्हणून तसं, मास्तर जसं म्हणून तसं भागायचं. जसं बघा, कंस सोडवायचा अगोदर, कंसाच्या नंतर जर वर्ग असतील, घन असतील, त्या क्रिया करून द्यायच्या. त्याच्या जाते झाल्याच्या नंतर चेचा अर्थ होतो गुणाकार, गुणाकार असं म्हणा चे, कंस चे. इथं कोणतं चिन्ह नाही, इथं 2 संख्या असेल तर 5 संख्या असेल, मग ह्याच्या बाहेर आल्याच्या नंतर ही क्रिया सोडा, इथं गुणाकारात चिन्ह नाही, इथं गुणाकारात लागणार, एवढंच फरक आहे. मग बघा, कंस सोडवायचा नंतर भागाकार करायचा, कंस सोडल्याच्या नंतर भागाकार येतो, भागाकाराच्या नंतर कोणती क्रिया येते? गुणाकार येते, गुणाकाराच्या नंतर बेरीज येते, बेरीजच्या नंतर काय येतं? वजाबाकी येते. हे झालं सरळीकरण समीकरणे. बॉडोमॉस, यालाच काय म्हणतात? बॉडोमॉस, बॉडोमॉस, EOD M मॉस, MAS, ओके. सबस्ट्रॅक्शन, ओके. पुढे बघा, ह्याच्यानंतरचं टॉपिक आहे परिमिती, क्षेत्रफळ, भूमिती. डायरेक्ट सांगतो, हे 6वा टॉपिक म्हणजे भूमिती. भूमितीमध्ये त्याच्यामध्ये काय काय येणार? परिमिती येणार, परिमिती आणि क्षेत्रफळ येणार, परिमिती आणि क्षेत्रफळ. बहुभुज आकृती येणार, त्याची परिमिती येणार, चौरस येणार, आयताचे क्षेत्रफळ येणार, ओके. चौरसाचे क्षेत्रफळ येणार, त्रिकोणाचे क्षेत्रफळ येणार, ओके. त्याच्यात कोण व कोणाचे प्रकार येणार. मी सांगितलं कोण, आपला कोण, कोणाचे प्रकार कोणते? विशाल कोण, काटकोण, काटकोण, लघु कोण, ओके. विशाल कोण किती मापाचा असतो, विशाल लघु कोण किती मापाचा असतो, काटकोण किती मापाचा असतो, हे देखील सविस्तर शिकायचं आपल्याला, ओके. पुन्हा त्याच्यानंतर बघा, त्याच्यात मध्येच कोणाचे प्रकार, उपयोजन आणि दिशाज्ञान. दिशाज्ञान मी याच्यामध्ये टॉपिक आहे दिशाज्ञान. आणि शेवटचा टॉपिक म्हणजे ह्याच्यात मध्येच स्तंभालेख, स्तंभालेख असतील, चित्रालेख असतील, चित्रालेख असतील. यावरून विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत. हे झाले गणिताचे, ओके. आता काय आवड आहे याच्यामध्ये बाबा? त्याच्यामध्ये अजून एक टॉपिक राहिला, तो म्हणजे बघा, त्याच्यामध्ये काळ, काम, वेग. त्याच्यावरील प्रश्न, वेळ म्हणजे काय, काळ, काम, वेग. इथे सांगायचं होतं काळ, काम, वेग, काळ, काम, वेग. त्याच्यावरील प्रश्न विचारले जाणार, ओके. बघा, एवढ्या ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न येणार. काय ते? अंकगणिताचे, अंकगणित. याच्यानंतरचा टॉपिक आहे म्हणजे मराठी. त्याच्यावर किती प्रश्न येणार? 20 प्रश्न येणार बाळांनो, 20 प्रश्न, 25 मार्क. त्याच्यानंतरचा चौथा टॉपिक आहे बघा, याच्यामध्ये शेकडेवारी, हा शेकडेवारी असेल, ओके. ह्याच्यावर नफा तोटा असेल, यावर क्वेश्चन येते, पण तेवढे नाही येणार, लक्षात ठेवा. दशांश अपूर्णांकावर अजिबात क्वेश्चन येणार नाही. त्याच्यामध्ये समच्छेद अपूर्णांक येतील, समच्छेद अपूर्णांकावर देखील प्रश्न असतात. समच्छेद अपूर्णांक घेऊन द्यायचा, समच्छेद अपूर्णांक, समच्छेद अपूर्णांक, समच्छेद अपूर्णांक. बघा, नंतर झाल्या याच्यामध्ये आता बघा, याच्यानंतरचा चौथा टॉपिक आहे तो म्हणजेच मराठी, म्हणजेच भाषा ज्ञान. कोणता? भाषा ज्ञान, ओके. ते बघा, भाषा ज्ञान, भाषा ज्ञान, भाषा ज्ञान म्हणजेच काय बघा? भाषा चाचणी, ओके. भाषा चाचणी म्हणजेच मराठी. आपण महाराष्ट्रात येतो म्हणून आपण मराठी घ्यायचा विषय बिंदास. त्याचे प्रश्न असणार 20, इथं असणार गुण 25 आणि ह्याला वेळ असणार 30. टोटल बघा किती झाला? 80 प्रश्न, 100 गुण आणि हे किती वेळ? 2 तास.
120 मिनिट म्हणजे 2 तास, 120 मिनिट म्हणजे किती 2 तास बाळांनो, किती 2 तास, 2 तास. आता बघा भाषांमध्ये काय असतं बघा, आता मराठीचं काय असतं, मराठी हे मराठी बघा, मराठीची उतारे किती येणार, 4 उतारे येणार, किती येणार 4 उतारे विचारतात तुम्हाला, 4 उतारे मराठीचे 4 उतारे. ओके, पहिल्या उतार्यावर समजा हा उतारा क्रमांक 1 आहे, उतारा क्रमांक 1 उतारा, पहिला क्रमांक उतारा क्रमांक 1, याच्यावर किती प्रश्न, 5 प्रश्न असणार. ऐकून घ्या. उतारा क्रमांक 2 असणार उतारा, याच्यावर 5 प्रश्न. उतारा क्रमांक 3 असणार, याच्यावर 5 प्रश्न. उतारा क्रमांक 4 असणार, याच्यावर 5 प्रश्न. ओके, आता 5 प्रश्न बरं मराठीमध्ये उताऱ्याचे नातं फक्त उतार्यामध्ये काय ग्रामर वगैरे व्याकरण काय येणार का, येणार नाही. वाय नॉट येणार. त्याच्यामध्ये काय येणार, समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी येणार, वाक्प्रचार येणार. ओके, पिल्लूदर्शक घटक किंवा ध्वनिदर्शक घटक याचा देखील याच्यामध्ये समावेश होणार. ह्या उतार्यामध्ये समावेश होणार. शुद्ध अशुद्ध शब्द बघा, हे ह्याच्यामध्येच, ह्या उतार्यामध्येच, ह्या उतार्याच्या प्रश्नामध्ये तुम्हाला अशी उत्तर देणार, एखादी गोष्ट स्वरूपात गोष्ट टाईप एखादा उत्तर आहे ना, या उत्तरामध्ये त्या प्रश्नाचे उत्तर असणार, पण डोकं लावून सोडायचं. हे झाला नवोदयाचा अभ्यासक्रम. ओके, हे झाला नवोदयाचा अभ्यासक्रम. 80 प्रश्न, एकूण गुण 100, 2 तास वेळ. घटक नवीन ऍड झाला तो म्हणजे परिसर अभ्यास. त्यातले काही घटक ओळखले, वगळले आणि अंकगणित मध्ये काही घटक वगळले. ओके, बघा तर मित्रांनो, सांगायचं म्हणजे आता सध्या फॉर्म भरणं चालू आहे. ज्याचे कॉलेजचे फॉर्म भरायचे राहिले असतील त्याने भरून घ्या. तुम्हाला माहिती आहे ग्रामीणसाठी 75% असतं. निवड 75% ग्रामीण मधून होते आणि 25% कडून शहरातून. पण विद्यार्थ्याची शाळा 3री पासून जिल्हापर्यंत म्हणजे गावाकडची ग्रामीण भागातली बघितली आहे. किती पासून, 3री पासून. लक्षात ठेवा सध्या. ओके, आता इथपर्यंत आपण हा सिलेबस समजून घेतला. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार परिसर अभ्यासचे 20 प्रश्न काय असतात, काय नाही, कसे येतात, काय नाही. ओके, कारण की नवीन टॉपिक आला आहे परिसर अभ्यास, म्हणून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये परिसर अभ्यासचे 20 प्रश्न घेऊन येणार आहोत. तरी पण माझ्या चॅनलला तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.